मनोज जरांगे पाटील आज हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झालेले आहेत। 26 जानेवारीपासून जरांगे मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार आहेत। जरांगेंनी अंतरवालीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मुंबईकडे कूच केलेला आहे। हजारो कार्यकर्ते यावेळी त्यांच्या सोबत होते। आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। मराठा योद्धा आदरणीय दादांच्या हस्ते होत आहे। आपण जोरात आवाजाने छत्रपती नातेकर छत्रपती लढेंगे लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे झालेलं जोरात आवाजाने मराठा योद्धा आदरणीय दादांच्या हस्ते होत आहे। आपण प्रेम दिलंय या गोदा पट्ट्यानं 123 गावांना खूप प्रेम दिलं। तर हजारो कार्यकर्त्यांसह आज मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। 26 जानेवारीला ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। आणि या संदर्भातले अधिक अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी रवी मुंडे, सध्या अंतरवाली सराटीमध्ये आहेत। रवी, कसं दृश्य आहे सध्या अंतरवाली सराटीमध्ये? किती वाजता निघालेले आहेत सध्या जरांगे पाटील आणि किती मोठ्या संख्येने मराठा बांधव तिथे पोहोचलेला आहे? अमोल, गेल्या 4.5 महिन्यामध्ये सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही। मनोज जरांगे यांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीनं काही झाले नाही, त्यामुळे नाउमेद झाल्याने आपण मुंबईकडे जात असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीरपणे ठणकावून सांगितलं आणि त्या दृष्टीने आंदोलकांनी आज अंतरवली सराटीमध्ये दाखल व्हायचंय। चलो मुंबईचा इशारा देत ही सगळी आंदोलकं आज गोदा पट्ट्यातली एकत्रित आलेली आहेत। मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक आंदोलक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। हजारोंच्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी जमलेली आहेत आणि हेच आंदोलक आता मुंबईच्या दिशेनं कूच करताना पाहायला मिळत आहेत। हजारो आंदोलक आहेत, तगडा पोलीस बंदोबस्त आहे आणि आपल्या मागण्यांना घेऊन ही आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ लागलेले आहेत। काही क्षणापूर्वीच मनोज जरांगे हे अंतरवली सराटीच्या बाहेर पडलेले आहेत आणि लाखोंच्या संख्येनं पुढे जनसमुदाय एकत्रित येऊन कोट्यावधी मराठे मुंबईमध्ये दाखल होतील असाच इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि बीड जवळ मार्गस्थ हे मुंबईच्या दिशेनं होतील। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी हजारो आंदोलकांनी एकत्रित येत एक रॅली काढलेली आहे आणि पुढच्या दिशेनं म्हणजे पुढच्या प्रवासाला ही सगळे आंदोलक निघालेले आहेत। जरांगे पाटील अंतरवली सराटीच्या बाहेर पडलेले आहेत। आंदोलकांची भूमिका आक्रमक आहे, मात्र मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करायचे आहे आणि अर्थात मुंबईमध्ये हे आंदोलक दाखल झाल्यानंतर सरकारला हे आंदोलन पेलणार नाही, सरकारने तोपर्यंत तोडगा काढावा। मनोज जरांगे यांनी यापूर्वी 20 तारखेपर्यंतच आपण सरकारशी बातचीत करणार असल्याचं म्हटलं होतं, मात्र मनोज जरांगे यांनी चर्चा ही सरकारशीच करावी लागते, त्यामुळे आपण चर्चेची दारं खुली ठेवल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी पुढच्या काही वेळामध्ये आपण उपोषणाच्या बाबतीत निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे 26 तारखेची वाट न पाहता मनोज जरांगे हे आजपासून आमरण उपोषणाची सुरुवात करू शकतात। त्या संबंधीची माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे। पुढे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे हे याबाबत जाहीर करणार आहेत की मी उपोषण आजपासूनच करणार आहे की नाही। एकूणच अमोल, हजारोंच्या संख्येनं सगळा समुदाय या ठिकाणी एकत्रित आलेला आहे। गोदा पट्ट्यामध्ये गेली 6 टप्पे मनोज जरांगे यांनी दौरा करत प्रत्येक गावात जाऊन संपूर्ण आंदोलकांना मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नाही, मुंबईला जाऊनच आपल्याला आरक्षण मिळेल। एबीपी माझाशी बोलताना मला बघायचंय की मराठा आरक्षणाचं गुपित कुठे मुंबईमध्ये आहे, कोणत्या कपाटात आहे मला बघायचंय, त्यामुळे मला मुंबईला जाणं आवश्यक आहे। याच अनुषंगाने मनोज जरांगे यांची तयारी होत होती। गेल्या 4-5 दिवसापासून मनोज जरांगे यांना आम्ही मुंबईमध्ये सरकारने या अगोदरच काही जाहीर केलं 54 लाख नोंदींच्या अनुषंगाने प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं होतं। मात्र तसं काही सरकारने केलं तर हे आंदोलन कुठेतरी थांबेल का,
मनोज जरांगे यांनी सांगितलं की प्रवासात आपण गुलाल घेऊन जाऊ, सरकारने काही सकारात्मक अंतिम तोडगा काढला तर आम्ही तिथेच जल्लोष करू आणि सरकारवरती गुलाल उधळू. मात्र मनोज जरांगे यांच्या या भूमिकेमागं हेच होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई गाठायची. मुंबई तमाम महाराष्ट्राची राजधानी आणि या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला आपली भूमिका जाहीरपणे मांडून मनोज जरांगे हे तडजोडीच्या नावाखाली सरकार वेळ काढूपणा करत असल्याची त्यांनी आरोप केलेला होता. त्यामुळे मुंबई गाठणं अनिवार्य आहे, त्याशिवाय पर्याय नाही असं आवाहन समाजाला केलेलं होतं. आणि त्याच आव्हानाच्या निमित्ताने आपण बघत असाल तर हजारोंच्या संख्येने लोक अंतरवली सराटीच्या वेशीवर आलेले आहेत आणि इथून ते आता मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होतील. रवी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि ही दृश्य आपण बघतोय, हे सर्व मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. अलोट अशी गर्दी झालेली आहे आणि मोठा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांना मिळताना दिसतोय. तर अंतरवाली सराटीमधून हजारोंचा हा जनसमुदाय आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. 26 जानेवारीला हे सर्व आंदोलक मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू होईल. आमरण उपोषणाला त्यानंतर मनोज जरांगे बसणार आहेत आणि जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण हे आंदोलन कदापि मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांना सुद्धा संबोधित केलं. त्यावेळी ते थोडेसे भावूक झालेले दिसले. काही मराठा बांधवांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर ते थोडेसे भावूक झालेले होते आणि त्यांच्यासाठी मला आता आरक्षण हवंच आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.